आज 12 फेब्रुवारी. वजन कमी करण्यासाठी दिवसाची दिनचर्या कशी असावी बघा. दिवसभरामध्ये प्रोटीनयुक्त फायबरयुक्त खायचं आहे. प्रोटीनयुक्त म्हणजे काय आहे की कडधान्य, जर तुम्ही डब्याला घेऊन जाणार असाल तर कडधान्य, सर्व प्रकारची डाळ याची उसळ करून घेऊन जाऊ शकताय. सॅलड, काकडी, टोमॅटो, बीट, गाजर जे की फायबरयुक्त. आणि जर घरी असाल तर तुम्ही अंडी खात असाल तर अंड्याचं पांढरं. परत जर अंडी खात असाल तर ताक, दही, दूध, पनीर हे चालतंय. फक्त ह्याच्यामध्ये साखर घालायची नाही. कमीत कमी प्रमाणात जास्तीत जास्त म्हणजे तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर फायबरचा आणि प्रोटीनचा आपल्याला वापर झाला पाहिजे. दिवसभरामध्ये 3 ते 3.5 लिटर अंदाजे पाणी प्या आणि सातत्याने हालचाली करा. तुम्ही जर हालचाली करत नसाल तर ते कॅलरीज पण बर्न होणार नाहीत. दिवसामध्ये जर तुम्ही 500 कॅलरीज बर्न केल्या दिवसभरामध्ये व्यायामानं, हालचालीनं, तर अंदाजे अर्धा किलो वजन कमी होतंय, अंदाजे म्हणतोय. आणि त्याच जर आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत 1000 कॅलरीज जर बर्न करण्याचं टार्गेट पकडलं तर दिवसाला 1000 कॅलरीज बर्न केल्या आणि तर एका आठवड्यात 1 किलो म्हणजे 7000 कॅलरीज बर्न होतील. एका आठवड्यात 1 किलो वजन कमी होईल. महिन्यात 4 किलो वजन कमी होते आणि तेही हेल्दी. असं नाही की तुमचं फक्त तात्पुरतं वजन कमी झालं पुन्हा जबरदस्त लगेच झपाट्याशी वाढणार आहे, असं पण नाही. त्यामुळे लक्ष द्या, हालचालींकडे कॅलरीज बर्न झाल्या पाहिजेत. बरेच वेळा तुम्ही चांगलं हेल्दी खाताय पण कॅलरीज बर्न करत नसाल तर त्याचा पण उपयोग नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वजन कमी करणं खूप सोपं आहे. काय खायचं काय नाही खायचं हे सांगितलं असतंय. जास्तीत जास्त प्रोटीनयुक्त फायबरयुक्त खायचं आहे. जे काय हॉटेलमधलं बाहेरचं जे काय खाणं आहे, मैदा साखरेचं पूर्णपणे टाळा. ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी, आणि ज्यांचं वाटतं की थोडंसं 5-10 किलो इकडे तिकडे आहे तर कमी प्रमाणात खायचं आहे. फक्त अशा माहितीसाठी फॉलो करा. धन्यवाद.